Good evening, sir. हॅलो, गुड इव्हनिंग. चल, आले का? चल, एखादा मिनिट बाकी. गुड इव्हनिंग सर. 2 मिनिट. गुड इव्हनिंग सर्वेश. Good evening, sir. गुड इव्हनिंग आदिती. एक मिनिट थांबू फक्त. या दोघांपैकी कोणी यायचं असेल तर येऊन जाईल, मग आपण रेग्युलर चालू करू. इथपर्यंत आपलं झालं होतं. रिॲक्शन्स वगैरे आपण बघितल्या होत्या ॲसिटोनच्या. कोणत्या 2 कंपाऊंडमध्ये कंपॅरिझन केलं तो आपण, ॲसिटोन आणि कोणतं होतं? ॲसिटाल्डिहाइड. कंपॅरिझन म्हणजे आपण त्याच्या मागं बघत होतो ना रिॲक्शन सगळ्या. त्याच्या मागच्या रिॲक्शन्स ॲसिटाल्डिहाइडचेच बघितलं होतं आपण. ओके, ठीक आहे. चलो, काही प्रॉब्लेम नाही. मग कंटिन्यू करू आपण. लोकेश येणार नाही म्हटल्यानंतर मग काही वाट बघण्यात अर्थ नाही. ओके, सो याच्यानंतरच्या काही रिॲक्शन्स आहेत. काही सिम्पल, काही ह्या रिॲक्शन्स आहेत. रिॲक्शनचा बेस NCERT आहे. थोडेसे टफ वाटले, त्या घेऊन आलेलो आहे. ओके, पहिली रिॲक्शन आहे RMGX ग्रिग्नार्ड रिएजंट. या ठिकाणी आपल्याला दिसतंय ते इस्टर दिसतंय. इस्टरमध्ये ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन सहज होती. फॉर्मेशन करायचं होतं कीटोनचं. कीटोनची प्रिपरेशन रिॲक्शन आहे असं म्हणू शकता तुम्ही. मेकॅनिझमची फार अवघड नाही आहे. मेकॅनिझम R- अटॅक होतो, ठीक आहे, कार्बोनिल कार्बनवर, आणि OET बाहेर निघणार. ओके, चल, हे काही अवघड नाही. डिबलची मात्र थोडीशी वेगळी आहे. तर आता बघा, डिबलमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे अटॅक कशाचा करतो आपण. डिबलमध्ये डिबलचं स्ट्रक्चर वगैरे लक्षात असेल तर इथं ॲल्युमिनियम असतं, बाकी 2 ग्रुप, आणि इथं असतो हायड्रोजन जो की निगेटिव्हली चार्ज म्हणून बाहेर निघतो. आणि या ठिकाणी इस्टर RC डबल बॉन्ड O आणि OET. ठीक आहे, इथं जर डिबलची रिॲक्शन परफॉर्म केली तर O- विल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन, आणि हा ग्रुप बाहेर निघून जातो. ज्याला हा जो पार्ट आहे ना डिबलचा हायड्रोजन सोडूनचा, हा ह्या पार्टला स्टॅबिलाइज करायचा प्रयत्न करतो. हे एक कॉमन त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये डिबल तुम्ही वापरलं तर इथं बनतो अल्डिहाइड. ठीक आहे, आणि कीटोन बनवण्यासाठी ग्रिग्नार्ड रिएजंट. एकाच कंपाऊंड पासून तुम्ही अल्डिहाइड आणि कीटोन बनवू शकता. ओके, फक्त फर्स्ट सेकंड रिएजंट चेंज केले का एकामध्ये अल्डिहाइड एकामध्ये कीटोन. मेकॅनिझम माहिती असलं फार सोपं जातं, अगदी सिम्पल आहे. डिबल आपल्याला माहिती याची मानस देतो. एवढं जर तुम्हाला कळालं, पुढचं मेकॅनिझम आपलं खूप वेळेला झालेलं आहे. त्याच्यामुळे काहीच त्याच्यामध्ये अवघड नाही. तरी पण याचं मी मेकॅनिझम घेऊन आलो. आय डोंट थिंक हे फार अवघड आहे किंवा काही नवीन आहे, काही रॉकेट सायन्स आहे, असं काही नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही हे तर पुस्तकाचं झालं. आपलं मेकॅनिझम एकदम सिम्पल आहे, काहीच विषय नाही. इथं पण तेच बघू शकता, H- अटॅक OR बाय. काय अवघड काही नाहीच याच्यात, काही दिसतच नाही त्याच्यात. नवीन कन्सेप्ट नाही, काय नाही, काय नाही. आपली एकदम सिम्पल सोबर मेथड, अवघडातल्या अवघड रिॲक्शनचे सुद्धा प्रॉडक्ट सहज. चल, कॉपी करून घ्या. क्वेश्चन असले तर विचारा, लिहून झालं की सांगा. आजचं तुमचं काम हेच आहे, अशा काही रिॲक्शन टाकणार. ह्या एकदम सोप्या होत्या म्हणून मी पहिल्यांदा घेतल्या. सोप्या म्हणजे कंपॅरेटिव्हली बरं. नाही तर आपण डिबलची रिॲक्शन आय डोंट थिंक की इस्टर बरोबर वापरलेली आहे की नाही, लक्षात नाही माझ्या. जरी वापरले असलं तरी एकच कंपाऊंडमधून कीटोन आणि अल्डिहाइड आपण बनवलेले आहेत. त्याच्यामुळे फक्त त्या अँगलनी थोडासा विचार तुम्ही करावा, या हिशोबाने मी घेऊन आलो. काही रिॲक्शन सॉल्व्ह करून देतो, काही मेकॅनिझम दाखवतो, त्याच्यानंतर काही रिॲक्शन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मला अंदाजे तुमचं प्रिपरेशन कुठपर्यंत येते. मी होमवर्क काल मुद्दाहून टाकला नव्हता, कारण तुमचा ऑब्व्हियसली पेपर होता, सगळ्या गोष्टी होत्या. दुसऱ्या होमवर्कची आज मी सोल्युशन टाकतो. आता लेक्चर संपलं त्याचं सोल्युशन येईल आणि पुढचा होमवर्क येईल. ठीक आहे, 100 क्वेश्चन झालेच पाहिजेत मिनिमम आहे, काहीच नाही. 100 क्वेश्चन म्हणजे काहीच नाही एका चॅप्टरवरचे. चॅप्टर घेत असताना थोडे मिनिमम झालेच पाहिजे.
झालं की सांगा मला बरं का. बरं, मागच्या अनुभवावरनं सांगतो, मुलांना जर जास्त वेळ मिळाला अभ्यासाला तर हे वाढत असतं, कट ऑफ मार्क्सची लिस्ट वाढत जाते. मागच्या वर्षीचा अनुभव तुमच्या याला सुद्धा एक्झाम पुढे चाललेले आहेत. ओके, त्याच्यामुळं एक्झाम पुढे चालल्या तर मुलांना प्रिपरेशनला वेळ मिळतो, कट ऑफ वाढण्याचे चान्सेस तुमच्या याला सुद्धा आहेत, मला तरी पर्सनली असं वाटतंय. त्याच्यामुळे बी रेडी, बी प्रिपेअर्ड, अभ्यासाला मध्ये खंड पडू देऊ नका. आणि एक सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, जेवढ्या लवकर होईल तेवढं आता तुम्ही सिलेबस तर जसे संपत जातील तसं आता नोट्स कलेक्ट करणं ह्या गोष्टी आता संपून टाका. जितक्या लवकर होईल तेवढं संपून टाका. आयडियल कंडिशनमध्ये डिसेंबर एंडपर्यंत तुमच्याकडे सगळे नोट्स पाहिजेत. ठीक आहे, डिसेंबर फार तर फार जानेवारी एंडच्या नंतर तुम्ही कोणालाच मला ह्याचे नोट्स दे किंवा द्या मैत्रिणीला म्हणायचंच नाही, द्यायचेच नाही. त्याच्या आधी जे तुम्हाला कलेक्ट करायचे ते करायची, ही आयडियल कंडिशन. नोट्स म्हणजे थेअरीसाठी म्हणतोय, कन्सेप्टसाठी. बाकीचं घेतलं तर फक्त सॉल्व करायला MCQ. तुम्ही पहिल्या फेजमधनं दुसऱ्या फेजमध्ये चालले. आता पहिली फेज सिलेबस कम्प्लिशन असती, अंडरस्टँडिंग असती. दुसरी फेज नोट्स कलेक्शन असतं. ठीक आहे, तिसरी फेज हे दुसरी फेजमध्ये नोट्स कलेक्शन आणि MCQ ची प्रॅक्टिस. तिसऱ्या फेजमध्ये क्रिटिकल क्वेश्चन्स आणि स्ट्रॅटर्जी. चौथ्या फेजमध्ये मग एक्झाम आणि बाकीच्या गोष्टी असतात. चलो पुढे जाऊ. नेक्स्ट या रिॲक्शनचं बघा. आता PD BaSO4 आणि H2 दिसलं एकदम सिंपल रिडक्शन रिॲक्शन, काहीच डोक्याला ताणच नाहीये. PD डी ब्लॉकचा एलिमेंट आहे, H2 पण दिसतोय आपल्याला. ओके, रिडक्शन रिॲक्शन आहे, फर्स्ट पॉईंट. सेकंड, हां आता याच्यामध्ये मेकॅनिझम आहे आणि हे पहिलं रिॲक्शनचं सांगतोय. मेकॅनिझम कसं आहे तर जसं तुम्हाला याच्या आधीचं पण सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये ॲडसॉर्प्शन मेकॅनिझम होतं किंवा कॅटलिस्ट वर्क होतात, तर त्या ठिकाणी आपण केमिकल रिॲक्शनच्या हिशोबाने मेकॅनिझम लिहिणं आपल्याला जड जातं, नेहमीच जड जातं. ठीक आहे, किंवा आपण त्याला प्रॉपर पद्धतीनं लिहू नाही शकत. C∪O Cl याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं HCl. ओके, Cl गुड लिव्हिंग ग्रुप आहे, निगेटिव्ह होऊन बाहेर निघून जाईल. ओके, म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज Cl मायनस, याच्यावर येईल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आपल्याकडे काय H2 आहे, H2 म्हणजे हायड्रोजन. Cl ला कनेक्ट व्हायला हायड्रोजन प्लस व्हावा लागतो, तर हा समजा प्लस झाला तर हा निगेटिव्ह मायनस होईल. हा Cl आणि हा H प्लस मिळून HCl बनवतील आणि हा दुसरा H मायनस, इट विल अटॅक ऑन कार्बन. ठीक आहे, तर हे सिंपल मेकॅनिझम आहे. हां, गंमत काय होती किंवा इथं कॅटलिस्टची गरज काय हे पण तुम्हाला सांगतो. H2 ज्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट 0 म्हणतो, HH याच्यामध्ये कधीच ऑक्सिडेशन स्टेट 0 म्हणजे कोणताही H प्लस असतो कोणता H मायनस असतो असं कधीच नसतं. ठीक आहे, ही रिॲक्शन परफॉर्म व्हायला याचं ब्रेकिंग असं व्हायला, हेट्रोलायटिक ब्रेकिंग H मायनस आणि H प्लस हे व्हायला काहीतरी ड्रायव्हिंग फोर्स पाहिजे. तो फोर्स म्हणजे हा आहे आणि कॅटलिस्ट. ठीक आहे, कॅटलिस्ट आहे, या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये या H2चा अटॅक होतो कार्बोनिल कार्बनवर. Cl बाहेर निघून जातो, विथ हे H मायनस इथं कनेक्ट होईल आणि H प्लस बाहेर निघून जाईल Cl मायनस साठी. तर ही सगळी प्रोसेस होण्यासाठी कॅटलिस्ट लागतं. अदरवाईज H2चं डायरेक्ट कन्व्हर्जन H प्लस प्लस H मायनस असं जर आपलं केलं तर आपल्यावर लोक हसतील. ठीक आहे,
तर हे असं काही होत नसतं. इथं लाईट वगैरे जरी वापरली तरी सुद्धा रॅडिकल बनतात, कधीच आपण असं लिहिलेलं नाही. पॉईंट लक्षात येत असा. तर हे एक बेसिक आहे. पण ही रिॲक्शन परफॉर्म व्हायला, रिडक्शन रिॲक्शन परफॉर्म व्हायला आपल्याला एक कॅटलिस्ट लागतो. कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्येच हे असा कार्यक्रम होऊ शकतो. ठीक आहे. पीडी जो आहे तो हे करायचा प्रयत्न करतो, कॅटलिस्ट म्हणून वर्क करायचा प्रयत्न करतो या ठिकाणी. ठीक आहे, त्याचं हे मेकॅनिझम. नेक्स्ट दुसरी रिॲक्शन. दुसऱ्या रिॲक्शन मध्ये बघा, डिबाल सारखाच आहे हा कंपाऊंड, डिबालच आहे. ठीक आहे, डिबाल सारखा कंपाऊंड आहे. अल्युमिनियम आहे, इथं हायड्रोजन दिसतो, पण इट्स अ कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. ओके, चल नेक्स्ट. याच्यामध्ये होणार काय, जे जसं आधीच झालं होतं, तुम्ही इथं पण बघू शकता, जसं आधी झालं होतं त्याच हिशोबाने लिथियमवर पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर निगेटिव्ह चार्ज. ओके, चल इथं लोन पेअर कनेक्ट झाले, पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर आला. का बरं, तर फक्त हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. ठीक आहे ना, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. आणि कसा बॉन्ड ब्रेक करणार, तर याचा अटॅक करणार. मग इथं लिथियमची गरज का पडली, हा बल्की ग्रुप आहे, एवढं सोपं नाही आहे अटॅक करणं. ओके, चलो हा इन द सेन्स हे पूर्ण कंपाऊंड, ज्याच्यातनं ऑब्व्हियसली एच मायनसच बाहेर पडतो. इथं भरपूर वेळा झालेलं आहे. एच मायनस नंतर अटॅक करेल, हा बॉन्ड सहज ब्रेक होईल, त्याच्यानंतर वापस बॉन्ड आला का सीएल बाहेर निघून जाईल. डिबाल सारखीच रिॲक्शन आहे, बाकी काहीच नाही, फक्त कंपाऊंड थोडासा बदललेला आहे. ओके, डिबालचं स्ट्रक्चर काढलं तर त्याचं स्ट्रक्चर आणि याचं स्ट्रक्चर जवळपास सारखं आहे. मेन फंक्शन डिबाल मध्ये होता एच मायनस बाहेर निघतो, इथं सुद्धा काय एच मायनस बाहेर निघतो, दुसरं काहीच फरक नाही. सो फंडामेंटली इथं काही जास्त चेंजेस नाही आहेत. चल कॉपी करून घ्या, क्वेश्चन असले तर विचारा बरं, काही डाऊट असले, काही समजलं नाही तर विचारून घ्या बरं. हा, या शॉर्ट फॉर्म मध्ये जायची सध्या काही गरज नाही, कारण तुमचा हा कंपाऊंड तुमच्या याच्यामध्ये नाहीये, टेक्स्टबुक मध्ये नाहीये. त्याच्यामुळे जर विचारला गेला तर तुम्हाला हे सगळं स्ट्रक्चर द्यावं लागेल, शॉर्ट फॉर्म मध्ये देऊ शकत नाहीत. लगेच चॅलेंज होतो असे क्वेश्चन्स. कॉपी करा, झालं की सांगा मला. सर एनटीए कडून काही नोटिफिकेशन आलं का? नाही, मला तर अजून काही त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन नाही मिळाली. माझ्यापर्यंत तर काही अजून आलेलं नाहीये. तुम्हाला काही समजलं का, आलंय का काही? आलं असेल तर मी डिटेल बघतो, तसंही बघेलच, पण आलंय का काही, ऐकून आहे का? नाही सर, जनरली विचारलं. नाही, अजून माझ्या पण नाही काही ऐकून. तुमचा काही स्टेट बोर्डचा सिलेबस कमी केलाय तेवढं मात्र आहे. स्टेट बोर्डचा सिलेबस कमी झालाय, पेज वाईज पण काही आहे इन्फॉर्मेशन आलेले आहेत ते. सर परत नाही, किती कमी करते सिलेबस, बास ना, थोडा तरी अभ्यास करा ना. हा, सर मध्ये आलेलं तेच ना? तेच तेच तेच. फार काही कमी होत नाही. ओके, याच्यानंतरचा आपला पार्ट कार्बोक्झिलिक ऍसिड आहे बरं का. हे आता आपण हे जेवढं घेऊन राहिलो हे संपलं का कार्बोक्झिलिक ऍसिड चालू करणार आहे मी. हार्डली बहुतेक उद्या किंवा परवा चालू होऊन जाईल आपलं कार्बोक्झिलिक ऍसिड ह्या चॅप्टरचा थर्ड पार्ट, लास्ट पार्ट. त्याच्यानंतर अमाइन्स होईल. ओके, आणि मोस्ट प्रेफरन्शियली जो कोणता ऑर्गॅनिकचा पार्ट आहे तो आपल्या जवळपास एंडला येईल. ओके, एक चॅप्टर राहतो बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स मला थोडा प्रिपेअर करावा लागणार आहे, कारण मागच्या वर्षी मी बायोमॉलिक्युल्स घेतला नव्हता.
कोण आलं? प्रणव. उशीर झाला प्रणव तुला. मुलांना तुमची हे एक्झाम कधी संपणार आहे बरं? जे आज हे रोज संध्याकाळी असते ती 5 तारखेला. 5. सर एक्झाम असलेल्या दिवशी तुम्ही सकाळी ठेवू शकता का क्लास? सकाळचं तुमचाच टाइम नाही ना, टाइम सांगा. सकाळी 7ला. 7चाच टाइम आहे. आणि ठीक आहे, आणखीन एक आहे पॉईंट त्याच्यामध्ये. रेकॉर्डिंग सांगा बरं पटकन. रिएक्टिव्हिटी कोणाची जास्त असेल, कंपाऊंड 1 का कंपाऊंड 2? सोपं आहे ना, काहीच अवघड नाही ना. कन्फ्युज काय व्हायचं त्यात? चला पटकन आन्सर. चल ठीक आहे, 1 ची सगळ्यात जास्त आहे. 1. हा, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस आहे, तर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर वाढतो, म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा क्लोरीनला बाहेर काढतो वगैरे वगैरे, ह्या बाकीच्या गोष्टी त्यानंतर इफेक्ट आला. तर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज जास्त असल्यामुळे 1 ची रिॲक्टिव्हिटी जास्त असणार आहे. थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज डिसाईड करतात कोणाचे, कार्बनचे. नेक्स्ट, स्टेरिक क्राउडिंग. इथं मॅक्झिमम रिॲक्शन होते त्यावेळेस होतं काय, आपण आता पण कोणत्या रिॲक्शन केल्या, न्यूक्लिओफिलिकचा अटॅक केलेला इथं, ठीक आहे, मॅक्झिमम रिॲक्शन्स मध्ये. ओके, पण ही रिॲक्शन, हे अटॅक करण्यासाठी काय ना, हे साईडचे ग्रुप्स आहेत हे छोटे पाहिजेत. हे जर मोठे असले, सपोज हा फिनाइल ग्रुप आहे, हा C डबल बॉन्ड O, आणि इकडे पण फिनाइल ग्रुप आहे, तर आणि हा न्यूक्लिओफाईल सपोज मोठा आहे थोडासा न्यूक्लिओफाईल, ठीक आहे, हा इथं पटकन अटॅक करू शकणार नाही, कारण स्टेरिक हिंड्रन्स या साईडला जास्त आहे. ओके, तर हे स्टेरिक हिंड्रन्स जेवढं कमी तेवढं चांगलं. ओके, पॉईंट लक्षात येतोय. दुसरा पॉईंट, इथं आपण जर न्यूक्लिओफाईलने अटॅक नाही केला तर याला आपण बेस म्हणून वापरलेला आहे. बेस म्हणजे काय, एखादा हायड्रोजन बाहेर काढतो, पण हायड्रोजन बाहेर काढण्यासाठी सुद्धा इकडचे साईडचे स्टेरिक हिंड्रन्स काम येतच, किंवा तिथं त्याला प्रॉब्लेम येतोच. ओके, सो हा एक मेन पॉईंट आहे. सपोज एखादा असा कंपाऊंड असेल डबल बॉन्ड OH, याच्यामध्ये तुम्ही बेस टाकला OH मायनस, ठीक आहे. OH मायनसचं काम आहे आता इथं डायरेक्ट अटॅक करायच्या ऐवजी हा इथला हायड्रोजन बाहेर काढायचा प्रयत्न करतो. इथं 2 हायड्रोजन आहेत, पण हे जे साईडचे स्टेरिक हिंड्रन्स क्रिएट करणारे ग्रुप आहेत, याला ते ह्या OH ला इथं बेस म्हणून ऍक्ट होऊ देणार नाही, ठीक आहे. आणि OH ने जर इथला हायड्रोजन घेतला तर तो काही जास्त स्टेबल नसणार आहे, कारण इथला हायड्रोजन घेतला तर निगेटिव्ह चार्ज इथे येईल, रेझोनन्स काय मिळणार नाही. पण इथं जर हायड्रोजन काढला, निगेटिव्ह चार्ज घेतला तर रेझोनन्स बनू शकतो. मग स्टेबल इथला हायड्रोजन जाणं आहे, पण ते पॉसिबल नाहीये, कारण इथं स्टेरिक हिंड्रन्स येतं साईडला, ठीक आहे. तर स्टेरिक हिंड्रन्समुळे सुद्धा किंवा क्राउडिंगमुळे सुद्धा रिॲक्शनची रिॲक्टिव्हिटी मध्ये इफेक्ट होतो. स्लो रिॲक्टिव्हिटी दाखवू शकतात स्टेरिक क्राउडिंग जास्त असेल तर, ठीक आहे. दोन्ही कारण तुम्हाला विथ रिझन सांगितलेले आहेत. आणि नेक्स्ट पॉईंट हे थोडासा मोठा आहे. एनर्जेटिकली C डबल बॉन्ड इज व्हेरी स्टेबल बॉन्ड. फॉर एक्झाम्पल, आता याला काय म्हणलंय, स्टेबल बॉन्ड म्हणलंय. कोणता? C डबल बॉन्ड O. हा बॉन्ड लवकर ब्रेक होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक्सप्लेनेशन समजून घ्या. एक्सप्लेनेशन मध्ये लिहिलंय, ऍडिशन ऑफ H2O टू फॉर्म. H2O म्हणजे वॉटर. वॉटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही हा अल्डिहाइड टाकता, आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होतो, ठीक आहे. HOH हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय होतं, इथं एक बॉन्ड तयार होतो आणि इथं दुसरा बॉन्ड तयार होतो, ठीक आहे. हा बॉन्ड ब्रेक होतो, म्हणजेच हा कंपाऊंड बनतो. पण हे कंपाऊंड होण्यासाठी डेल्टा H किती आहे त्याचा, +6 आहे. ओके, व्हॅल्यूज कंपॅरेटिव्ह व्हॅल्यूज कडे 2 मिनिटांनंतर जाऊ. पण ही रिॲक्शन होण्यासाठीचं डेल्टा H ची व्हॅल्यू आहे +6 किलो कॅलरीज. बट इन केस ऑफ HCN, ह्या HCN ला जर आपण वॉटरमध्ये टाकलं, ट्रिपल बॉन्ड N, याला जर वॉटरमध्ये टाकलं तर वॉटर इथं सुद्धा तेच काम करतं. HOH हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन, नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये एक बॉन्ड ब्रेक होतो आणि त्याच्याऐवजी इथं पण एक बॉन्ड तयार होतो. पण हे करायला इथं डेल्टा H ची व्हॅल्यू किती आहे, -9.5 किलो कॅलरीज. बाकीचे कॅल्क्युलेशन वगैरे केलेले आहेत त्यांनी, बाय कॅल्क्युलेशन ऑफ एनर्जी डाटा वगैरे वगैरे.
पॉइंट काय आहे, आता थोडंसं याच्यामध्ये थर्मोडायनामिक्सला जर थोडंसं विसरलं असेल तर त्याला मेमरीतनं ओढून बाहेर काढा. आणि मला सांगा, पहिली रिॲक्शन एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे? चलो, काय आहे, एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे? सांगा पटापट, पहिली रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे? +6 दिसतंय. विसरले वाटतं बरं का. दोघं तिघ जण तरी विसरले 100%. कन्फ्यूज झाले. टाका बरं, प्रत्येकाने आन्सर टाका बरं, मला कळू तरी द्या किती जण लक्षात येईल, किती जण विसरले. टाईप करा आणि टाका बरं आन्सर. थोडं मला अंदाज तरी येईल. थर्मोडायनामिक्स मी शिकवलं होतं, ते गेलं का नाही डोक्यामध्ये, का काय झालंय? ठीक आहे. हा, मला फक्त थर्मिक ऐकू आलं. प्रणवचं उत्तर चुकलं. ठीक आहे, मी आन्सर सांगतो. अदिती, तुझा आवाज कट होते, मला काही समजत नाही. प्रणवचं आन्सर चुकलंय, बाकी सगळ्यांचं बरोबर आहे. पण प्रणवला काही मी शिकवलेलं नाही थर्मोडायनामिक्स, त्याच्यामुळे मला काही जास्त दुःख नाही त्या गोष्टीमध्ये. चल प्रणव, बघून घेशील. पॉझिटिव्ह साईन असली का हे एंडोथर्मिक असतो, निगेटिव्ह साईन असेल तर एक्झोथर्मिक असतं. ओके, पहिली रिॲक्शन ही एंडोथर्मिक आहे, म्हणजे त्याला एनर्जी द्यावी लागते. हा बॉन्ड ब्रेक व्हायला आपल्याला एनर्जी द्यावी लागती आहे. पण ह्या ठिकाणी ह्या ट्रिपल बॉन्ड ब्रेक व्हायला एनर्जी नाही द्यावं लागत, त्यातनं बाहेर एनर्जी निघतीये. ठीक आहे, त्याच्यामुळे हा ट्रिपल बॉन्ड फार सहज ब्रेक होतो, पण कंपॅरेटिव्हली हा डबल बॉन्ड इतक्या सहज ब्रेक होत नाही, त्याला आपल्याला एनर्जी द्यावी लागते. हे त्याच्यामधनं कन्क्लुजन आहे. म्हणजे काय, हा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर टू कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. हा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. तुम्ही म्हणसाल सर यातला कंपॅरिझन का केलं? काही लॉजिकच नव्हतं कंपॅरिझन करायचं होतं. खूप मोठं लॉजिक होतं. 2 लॉजिक होते. एक, कार्बन ऑक्सिजन आणि कार्बन नायट्रोजनला त्यांनी कम्पेअर केलेलं आहे. ठीक आहे, ओके. इथं जो बॉन्ड ब्रेक करतायत तो पाय बॉन्ड आहे, इथं बॉन्ड ब्रेक करतायत तो पण पाय बॉन्ड आहे. त्याच्यामुळे ही एक सिमिलरिटी. दुसरी सिमिलरिटी, ऑक्सिजन मॅक्झिमम 2च बॉन्ड बनवू शकतो, दोन्ही कार्बन बरोबर बनवलेले. इथं नायट्रोजन मॅक्झिमम 3 बॉन्ड बनवू शकतो, तिन्ही कार्बन बरोबर बनवले. हे 2 सिमिलरिटी असल्यामुळे ह्या दोघांना कम्पेअर केलेलं आहे. पॉईंट लक्षात आला असेल. ठीक आहे, आणखीन एक पॉईंट, हे पण एक मान्य आहे की एकच पाय बॉन्ड असेल आणि इथं 2 पाय बॉन्ड आहेत, तर 2 पाय बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक करणं कंपॅरेटिव्हली सोपं असतं. पण एवढं पण सोपं नाही ना की लगेच एंडोथर्मिक रिॲक्शनचं कन्व्हर्जन डायरेक्ट एक्झोथर्मिक मध्ये व्हावं. पॉईंट लक्षात येतोय. शेवटी दोघं पण सोल्युशन मध्ये जाऊन एकच काम करतात, हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशनचं. ओके, म्हणून ह्या दोघांना कम्पेअर केलं त्यांनी. पॉईंट लक्षात येत असेल तुम्हाला. तर कंपॅरिझन बघायचं. तर डबल बॉन्ड ओ आणि ट्रिपल बॉन्ड एन याच्यामधला स्ट्रॉंग बॉन्ड हा सी डबल बॉन्ड ओ, इट्स अ स्ट्रॉंग बॉन्ड. ठीक आहे, हा तेवढा स्ट्रॉंग बॉन्ड नाही. ओके, चल, डाऊट वगैरे असतील तर विचारून घ्या. डाऊट नसतील तर कमीत कमी शब्दांमध्ये जे काही दिलेलं आहे त्याला कॉपी करायचा प्रयत्न करा. आणि याच्यावरनं थर्मोडायनामिक्स सगळ्यांच्या लक्षात आहे एवढं तर समजतं. विसरणारच नाही. तुम्ही इंजिनियर व्हा, तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या क्लासमध्ये जाता, तुम्ही इंजिनिअरिंगच्या लेक्चरमध्ये सुद्धा म्हणतील सर आम्हाला हे झालेलं आहे म्हणून. इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तुम्हाला थर्मोडायनामिक्स एक चॅप्टर असतो, हे पेपर असतो सगळा, तिथं सुद्धा तुम्हाला माझे नोट्स कामी येतील. तर बघा तुम्ही गंमत फक्त पुढे. अकरावीचे आणि 12वीचे
तुम्ही लिहिलेले नोट्स कधीही कोणाला द्यायचे नाहीत हा. कितीही जवळचा असला तरी तुमच्या हाताने लिहिलेले नोट्स कोणालाच द्यायचे नाही. तुम्ही JEE असो नाही तर नीटला असो, तुमचा कोणताही सब्जेक्ट असो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, 4 सब्जेक्टच्या नोट्स तुम्ही स्वतः लिहिलेल्या कधीही कोणाला द्यायच्या नाहीत. खूपच जवळचा मित्र आहे, त्याला खूपच गरज आहे, तर झेरॉक्स वगैरे काढायला देऊ शकता किंवा तेवढंच द्यायचं. तुम्हाला मी माझे सुद्धा 11वी-12वीची वह्या पुस्तकं दाखवू शकतो, अजूनही माझ्याबरोबर आहेत. ठीक आहे, तर ते कधीच द्यायचे नाही कोणाला, कारण तुम्ही जेवढा अभ्यास 11वी-12वीला करता तेवढा अभ्यास तुम्ही कधीच केलेला नसतो याच्या आधी. बरं, त्याचा तुम्हाला पुढं फायदा पण फार, म्हणजे जे बाकीचे असतात ना 8वी, 9वी, 10वीचं, त्याचं काही जास्त हे नसतं, उपयोग नसतो. 11वी-12वी बेसिक आहे. तुम्ही कुठेही यायला जा, एज्युकेशनला जा, तुम्हाला 11वी-12वीमध्ये कन्सेप्ट येणारच, वापस भेटणारच ते. त्यामुळे बॅकबोन असतं आपल्याकडे, कोणालाच द्यायचं नाही त्याच्यामुळे ह्या नोट्स. झालं की सांगा मला. डन. ओके, चलो आता 1 बाय 1 एक एक गोष्टीचे मागे लागू. हा एक कीटोन. ठीक आहे, रिॲक्शन कशी होती, प्रॉडक्ट तुम्हाला मुद्दामून दिलेला आहे, मी मुद्दामून टाकलेला आहे हा प्रॉडक्ट. ओके, रिॲक्शन बघा एकदम सोपं आहे. पहिल्यांदा काय होतं, मेकॅनिझम सकट, कारण पुढचे तुम्हाला सोडवायचे. मेकॅनिझम सकट Na+Cn- निगेटिव्ह चार्ज कार्बनवर इट विल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन. ठीक आहे, डबल बॉन्ड ब्रेक होईल, इथं O- फॉर्मेशन होईल, आणि त्या O- फॉर्मेशनला, O- स्टॅबिलाइज करण्यासाठी H2SO4 आहेच आहे, म्हणजे तिथनं सोल्युशनमध्ये H+ भरपूर आहे, जे H+ या ऑक्सिजनला सहज ऍक्सेप्ट करून घेतील. सो आपला डिझायर्ड प्रोडक्ट एकच आहे, हा सायनोहायड्रिन. याच्यामध्ये काहीच कोणाला ऑब्जेक्शन आलंही नसावं, यायला पण नाही पाहिजे, काही त्याच्यामध्ये डाऊट पण यायला नाही पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिलं रिॲक्शन तुमची ही झाली विथ प्रॉडक्ट. आय डोंट थिंक याच्यात काही डाऊट आहे. दुसऱ्या पासूनचे पुढचे प्रॉडक्ट तुम्हाला लिहायचे आहेत किंवा तुम्हाला सांगायचे आहेत, हे स्लाइडमध्ये नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे तुम्हालाच लिहिणं आहे. सांगा पहिला कंपाऊंड. पहिल्याचं प्रॉडक्ट झालं, सेकंडचं प्रॉडक्ट सांगा काय बनेल. टाइम संपलेला आहे, लॉग आउट करा किंवा आपण सेशन वापस जॉईन करतो. वापस जॉईन व्हा सेशनला. चल सांगा बरं मला, कोणतरी आन्सर सांगा बरं, काय बनलं इथं.
काय व्हायला पाहिजे, काय बनेल? चलो सांगा चला तुमच्याकडनंच घेणार आहे मी आता आन्सर्स. विषयच नाही काय, एकदम सोपे आहेत, काही फार आवड आहे अशातला काहीच भाग नाही. सोपे कंपाऊंड झालेलं नाही, अशातला काहीच नाही आहे. रिॲक्शन झालेले आहेत, त्याच रिॲक्शनचं रिपिटेशन. ठीक आहे. हा मॉलिक्यूल थोडासा वेगळा आहे, फक्त हा मॉलिक्यूल वेगळा दिसतो, हा दिसतो वेगळा, याच्यात काही वेगळं नाही आहे, याच्यात काही वेगळं नाही आहे, हे थोडंसं वेगळं दिसतं. चल रिॲक्शन घ्यायचं पटापट. सांगा कोणतरी आन्सर. दर्शना सांग बरं. सर C- अटॅक कार्बोनिल कार्बन वरती, हम्म. ऑक्सिजन वरती मायनसचा. पुढे सांग. याला सोडियम लावू का इथं? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट एवढंच. सर O- खाली येईल आणि हा बल्की निघेल का? नाही असं काही नाही. फक्त आपण प्रोटॉन फक्त या ठिकाणी लावतोय. आणखी नाही का याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन हे पण होईल. कन्फ्युजन इन द सेन्स की तुम्ही किटोइनॉल फॉर्म वगैरे बघितला असेल ना, हे पण ऑप्शनमध्ये असेल. हा एक विचार करा बरं, हे असं होईल का? होईल? येस ऑर नो? सगळ्यांनी टाका बरं, मला कळू दे बरं. हे मी जे दाखवलं आहे हे डबल बॉन्डचं कन्वर्जन असं डबल बॉन्ड शिफ्ट वगैरे होईल का? येस ऑर नो? किंवा माईकमध्ये पण तुम्ही सांगू शकता. व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, विचार करा, सांगा. आन्सर सोपं आहे, येस किंवा नो मध्येच आन्सर पाहिजे फक्त मला. होणार की नाही होणार? सध्या पुरतं मी स्केलेटन ड्रॉ करतोय मी. ठीक आहे, बाकी काहीच करत नाही. असं होणार की नाही होणार पटापट सगळ्यांनी टाकायचं आहे. सगळ्यांनी टाकायचं, काही ना काही मला कन्सेप्ट बघायची ना याच्यातनं तुमची. तुम्ही गप बसून मला कन्सेप्ट नाही कळणार, म्हणजे तुम्हाला समजलं की नाही हे नाही मला कळणार. मी तुमची लेवल पण अजून चेक करू राहिलो, तुम्ही कुठपर्यंत आले, अजून ॲडव्हान्स पर्यंत आले की नाही आले. टाका पटापट. चलो हेचे कन्वर्जन मी म्हणलं ते होणार की नाही होणार? आदिती, लोकेश, प्रणव, दर्शना टाका बरं पटापट. वेळ नका घालवू रे, तुम्हाला तेवढं कंटेंट कमी मिळालं. आदिती डाऊट नाही विचारते मी, हे कन्वर्जन होईल का नाही. ओके सर ते मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होत होतं ना, म्हणून ते कळलं बरं, नाही. ठीक ओके. लोकेश, कन्वर्जन होईल का नाही होणार? बर, सगळेजण म्हणतात होणार, दर्शना म्हणते नाही होणार. दर्शना सांग का नाही होणार? नो रिझन, माहित नाही. ओके, आपण इथं काय करतोय, हा ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन केलं ठीक आहे, पण इथं डबल बॉन्ड कुठं आहे कन्वर्ट करायला? तुम्ही डबल बॉन्ड वरती घेणार ना, ते कुठं करणार? ऑलरेडी इथं निगेटिव्ह चार्ज झालेला आहे, ते कसं पॉसिबल आहे आता या ठिकाणी? पॉईंट लक्षात आला का? बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या. याचं तुम्ही मॅक्सिमम डबल बॉन्ड कन्वर्जन कराल, पण डबल बॉन्ड केल्यानंतर इथं कुठे डबल बॉन्ड आहे पुन्हा पुढचं कन्वर्जन करायला? नाही ना, तुम्ही हे कन्वर्जनच करू शकत नाही.
या ठिकाणी तुम्ही किटोइनॉल फॉर्म बनवूच शकत नाही ह्या कंपाऊंडचा. पॉईंट लक्षात आला की नाही? हे दोन्ही कॉन्ज्युगेशन मध्ये नाहीच आहेत. कॉन्ज्युगेशनचा सेटअप बघा आणि याचा सेटअप बघा, मॅचेस होत नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे असलं काही कन्व्हर्जन करायचं नाही. आहे ते सरळ आहे तोच कंपाऊंड लावायचा, फक्त इथं हायड्रोजन लावायचा मॅक्झिमम. सोल्युशन मधला हायड्रोजन इथं फक्त घेतला जातो. हेच होतं, दुसरं काहीच होत नाही. ठीक आहे, हे असले कन्फ्युजन छोटी मोठी चुका नाही करायच्या बरं का. छोट्या मोठ्या चुका नाही करायच्या. नाही तर तुम्हाला ऑप्शन 100% हा ऑप्शन देतीलच देतील. कारण फक्त तुम्ही एकटे नाहीयेत, त्यांना भरपूर लोकांना बाहेर काढायचे. अशा टाईपचं तुम्हाला कंपाऊंड देतीलच देतील. आणि दुसरा मोठा गोंधळ, कार्बनची व्हॅलन्सी बघा 5 केलेली आहे. ठीक आहे, किंवा हे आहे तसं ठेवलं तर ते बनणार नाही. असे कुठे करतात ते. चलो ठीक आहे, पुढच्या कंपाऊंडचा आन्सर सांगा मला. तोपर्यंत याला लिहून घ्या. या चुका करायच्या नाही बरं का पोरांनो, हे महाग पडतं. चलो, रिफॉर्मर्स की रिएक्शन. रिफॉर्मर्स की रिएक्शन. इथं तुम्ही कधी बघितलं नसेल, काय नसेल काय नसेल. झालं लिहून, काही फार अवघड नाहीये, तुम्ही तुमच्या याने पण लिहू शकता. ओके, रिफॉर्मर्स की रिएक्शन. काही क्लू देता येईल का? कोणाला काही आयडिया येते किंवा काही सांगता येते? चुकलं तरी चालेल. काल पहिल्यांदा रिएजंट तुमच्या समोर ठेवलेला आहे, तुमच्या सिलेबसमध्ये पण हा रिएजंट नाही, त्याच्यामुळे काही हे करता येते का? काही डाऊट किंवा सर असं सर झिंक आहे हा तर रिडक्शन होईल. ओके, ठीक आहे, हे एक ऑप्शन झाला. आणखी काय? ह्या दोन रिएजंट मध्ये काय होऊ शकतं का? पहिल्यांदा ह्या दोघांमध्ये काय बनेल? समजा मी हे प्लस हे केलं, झिंक केलं, तर काय होईल? एनी गेस? सर्वेश? काही सर चान्सेस? CH2 ला ZnBr जॉईन होईल. CH2 ला ZnBr, याला आपण सरळ सरळ असं म्हणू शकतो ना, Br इथून निघालं आणि इकडे कनेक्ट होऊन जाईल. आय थिंक तू ग्रिग्नार्ड रिएजंटच्या हिशोबाने विचार करतोय की Zn मध्ये येईल, पण तो ग्रिग्नार्ड रिएजंटच्या ऐवजी याला आपण फक्त असं म्हणू Br Zn कडे जाईल, कारण तिथं आयनिक बॉन्ड बनणार आहे. ठीक आहे, ZnBr मध्ये आयनिक बॉन्ड आहे, जो की सगळ्यात जास्त स्टेबल आहे. पॉइंट लक्षात येते? ठीक आहे, ओके. नेक्स्ट एकदम सिंपल क्वेश्चन आहे, विचार करून आन्सर द्यायचं. CH2 वर चार्ज कोणता देऊ, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? क्वेश्चन समजला असेल. CH2 वर चार्ज कोणता देऊ, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? सगळ्यांनी आन्सर द्या, मला कळू द्या कुठं चुकताय कुठं नाही. काही होत नाही, सगळे आपलेच पोर आहेत. तुम्ही चुका केल्याशिवाय तुम्हाला फायनल याच्यामध्ये आन्सर्स करेक्ट येणार नाही, कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय. सगळ्यांनी आन्सर टाका. आदिती, CH2 वर कोणता चार्ज देऊ? दर्शना टाक, लोकेश टाक, प्रणव टाक, टाका पटापट. तुम्ही हार्डली 5 जण आहे, मी पर्सनली लक्ष देऊ शकतो. सगळे पॉझिटिव्ह म्हणले, प्रणव निगेटिव्ह म्हणलेला आहे. बर, लोकेशने आन्सर दिलं का? हा दिलं. नाही दिलं, लोकेशने नाही दिलं आन्सर.
ओके, बहुतेक प्रणवला ती गोष्ट क्लिक झाली. मला एक सांगा, Zn वर चार्ज कोणता आहे? इथं Zn वर चार्ज सांगा मला पटकन, चलो. अच्छा, प्रणव थांब, प्रणव तुझंच उत्तर बरोबर आहे. प्रणव थांब, निराश होऊ नको, तुझंच उत्तर बरोबर आहे. Zn वर चार्ज कोणता आहे पोरांनो? कसं तुम्हाला क्लिक होईना? Zn वर चार्ज आहे 0. इथं बनणार +1. 0 to +1 म्हणजे एक इलेक्ट्रॉन गेला कुठे? कारण Br तर इथं पण -1 होता, इथं पण -1 आहे. एक इलेक्ट्रॉन गेला कुठे? कोणी नेला त्याला घरी? हा, त्याला DYP च्या पोरांनी घरी घेऊन गेले ते, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज दिला. पॉईंट लक्षात आला का? CH2 वर निगेटिव्ह चार्ज आहे. यस. हा, चलो छोटे एक 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 कारण हे का पोरांनो, एक्झाम मध्ये काही तुम्हाला सगळी माहिती असलेले रिएजंट येणार नाही. ठीक आहे, माहिती असलेले रिएजंट येणार नाही ना. ओके, CH2 निगेटिव्ह चार्ज नंतरचा कार्यक्रम फार सोपा होता. मग तर काय फार अवघड अजिबात नाही. C डबल बॉन्ड इथं आर ग्रुप, इथं आर ग्रुप, याचा निगेटिव्ह चार्ज अटॅक केला, इथं बॉन्ड बनला, हा ब्रेक झाला वगैरे वगैरे. ओके, सो फायनल कंपाऊंड पण इथे लिहून टाकतो. फायनल कंपाऊंड काय बनल? RC. कॉपी करायला लागा, कॉपी करायला लागा रिएक्शनला. क्वेश्चन वाचतील तर विचारू शकता तुम्ही, काहीच त्याच्यामध्ये हे नाहीये. इथं O- बनला, मी त्याला हायड्रोजन देऊन टाकतो, OH. या ठिकाणी R देतो आणि हा जो बल्की ग्रुप आहे तो इथे जोडतो. CH2 C डबल बॉन्ड O आणि OET. ठीक आहे, हा तुमचा फायनल कंपाऊंड. थोडं लक्ष ठेवायचं हा सगळीकडे, कारण ऍडव्हान्स मध्ये ना आपण पोरांना, तर ते एवढं सोपं तर कसं विचारू मी तुम्हाला. कॉपी करा, क्वेश्चन असले तर विचारा. चल, लिहून झाला असेल. लिहून झाला असेल ना. डिलीट करतो याला. चलो, काढलं. हा, याचं कंपाऊंड सगळ्यांना माहिती आहे. Na पॉझिटिव्ह चार्ज बाहेर निघून जातो. निगेटिव्ह चार्ज मतलब सल्फरवर नसतो, ऑक्सिजनवर असतो. इथं कन्फ्युजन नाही होत, ऑक्सिजनवर असतो. सो RCrONA आणि इथं काय OSO3H आणि नंतर हायड्रोजन शिफ्ट. हे आपण खूप वेळेला घेतलेलं आहे आणि सोडियम या ठिकाणी येतो. तर हा आपला कंपाऊंड आहे ह्या ठिकाणचा, काही विशेष नाहीये. तिथं काही प्रॉडक्ट लिहून टाका, काही एवढं विशेष नाही, वेगळं नाही. ओके, नेक्स्ट या रिएक्शनचं प्रॉडक्ट सांगा बरं मला. डायसियल इन प्रेझेन्स ऑफ ROH. बताओ. ही रिएक्शन झालेली, कोणी पण सांगू शकतो, चुकलं तरी चालेल.
सर OH मायनस ही कार्बोनिल कार्बनवर अटॅक करेल. नाही सर, OH मायनस बेस सारखं अटॅक करेल आणि अल्फा हायड्रोजन काढून घेईल. इथं अल्कोहोलचं ROH चा तू हा बॉन्ड ब्रेक केलाय. सर क्लोरीन अटॅक करणार. बर, पहिलं एक क्लिअरिफिकेशन सांगतो. एक तर आर हा तर बॉन्ड ब्रेक होण्याचा विषयच नाही काय. हा आर आणि OH हा बॉन्ड तर ब्रेक होणार नाही. नेक्स्ट पॉइंट, H प्लस Cl मायनस, ड्राय H प्लस आणि Cl मायनस आहे. तुम्ही डायरेक्ट Cl मायनस चा अटॅक केला, ठीक आहे. इथं Cl मायनस चा अटॅक केला, इथं डबल बॉन्ड ब्रेक होऊन जाईल वगैरे वगैरे. पण तुम्ही हे आणखीन एकदा विचारताय की Cl मायनस गुड लिव्हिंग ग्रुप आहे. हा जेव्हा निगेटिव्ह चार्जनी वापस अटॅक करायचा प्रयत्न जरी केला तरी Cl पहिल्यांदा बाहेर निघेल, कारण तो गुड लिव्हिंग ग्रुप. त्याच्यामुळे ते काही लॉजिक पटत नाही भाऊ आपल्याला. रिझन आहे गुड लिव्हिंग ग्रुप. हे पण लॉजिक पटलं नाही, कारण इथं ROH बॉन्ड ब्रेक करायला तुमच्याकडे तशी काही हे नाहीये, कोणतं रिझन नाहीये तुमच्याकडे स्ट्रॉंग. ठीक आहे. बर, Cl नाही अटॅक करू शकत, हा बॉन्ड नाही ब्रेक होऊ शकत, ऑक्सिजनच अटॅक करू शकतो ना. कारण बघा हा ग्रुप तर आता बेस तर नाहीये ना, हा इज नॉट अ बेस ना, हा अल्कोहोल बेस तर नाहीये ना, पण तो न्यूक्लियोफाईल तर नक्कीच असू शकतो. पॉईंट लक्षात येतोय. हा तो न्यूक्लियोफाईल तर नक्कीच आहे, म्हणजे डबल बॉन्डने हा अटॅक तर 100% करू शकतो. राईट. हा बॉन्ड ब्रेक झाला की O मायनस. आता O मायनस म्हणजे हायड्रोजन पाहिजे, इथं भरपूर H प्लस पडलेले आहेत आपल्याकडे, ऍसिडच आहे. त्याच्यामुळे सगळ्यात फेवरेबल कंडिशन ही आहे. मी याला R डॅश लिहितो. तर या ठिकाणी OR डॅश, ठीक आहे, आणि या ठिकाणी OH चं फॉर्मेशन. डाय हायड्रोजन मधनं इथं H घेतलेला. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, आणखीन एक त्याला एक सपोर्टिव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. सोल्युशन मध्ये H प्लस खूप जास्त आहेत ना, याच्यापैकी कोणताही एक H प्लसला ऑक्सिजन काय करेल, आपले कोऑर्डिनेट बॉन्ड बनवायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तोच सिक्वेन्स मी इथं सुद्धा कंटिन्यू करू शकतो. इथंच थांबेल असं काही हे नाहीये. मॉलिक्यूलला काय आपण पकडून ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजनवरचे लोन पेअर पुन्हा याच्यावर अटॅक केले, एक इंटरमिजिएट बनला RCr OH H विथ पॉझिटिव्ह चार्ज. या ठिकाणी एकदा OR, पुन्हा एकदा अल्कोहोल घेतला. ठीक आहे. R डॅश OH हा अल्कोहोल घेतला, यांनी याच्यावर अटॅक केला, गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर. फायनल प्रोडक्ट काय बनतं, R हा R घेतला, C आहे तसा, इकडचा R लिहिला. जे एकदम सोपं आहे ते पहिल्यांदा लिहून टाकतो, जे एकदम सोपं आहे ते पहिल्यांदा लिहून टाकतो. हा R लिहिला, हा R लिहिला, हा OR आहे तसा आहे तो लिहिला. वॉटर बाहेर निघून गेला, त्याच्याऐवजी काय आलाय, OR. ठीक आहे. ही रिॲक्शन फक्त इथंच थांबल असं काही नाही. हे आपलं पहिलं प्रोडक्ट आहे, पण कंपल्शन नाहीये की इथंच थांबली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली पाहिजे की OR आपल्याकडे 1 मोल आहेत किंवा 1 इक्विव्हॅलंट आहेत. जर ते म्हणले इथं चुकून जरी 2 इक्विव्हॅलंट, तर तुम्ही फायनल प्रोडक्ट हा लिहावा लागेल तुम्हाला. हा लिहून चालणार नाही. पॉईंट लक्षात येतोय. कॉपी करून घ्या, क्वेश्चन असले तर विचारून घ्या बरं. ही रिॲक्शन झालेली, याचं नाव काय हो, याचं आणि याचं पण नाव सांगा. याचं पण नाव सांगा. सांगा बरं नाव. कोणाला माहिती आहे का? पहिल्यांदा याचं नाव सांगा बरं. कोणाला सांगता येईल, लक्षात आहे का? फंक्शनल ग्रुप सारखं होतं ना काही ना काही, अल्डिहाइड कीटोन म्हणतो ना तसं आपण, तसं याचं काहीतरी नाव होतं. नाही, कोणाच लक्षात नाही. आदिती लक्षात नाही याचं नाव. आदिती लेक्चरला होती की नाही मला आठवत नाही. लोकेश नाही. चलो, हे मी ऍसिटल आणि हे
ऍसिटॉल, हा हेमिऍसिटॉल आणि ऍसिटॉल. चल ठीक आहे. तर हे झालं याचं प्रोडक्ट. कोणाला काही डाऊट नसावं. ठीक आहे, तुम्ही ऍडव्हान्स मध्ये आहे हे कन्सिडर करून मी या 3 रिॲक्शन पुढच्या 3 मिनिटांमध्ये कव्हर करतो. हा, नाही समजलं तर सांगा मला मुद्दामून घेतो. आर मायनसचा अटॅक हा ब्रेक झाला. फायनल प्रोडक्ट आर सी ओ MgBr. या ठिकाणी आर, या ठिकाणी आर. हा आपला प्रोडक्ट. इथे एक आर डॅश म्हणून कोणतं तरी आर डॅश केलं. ठीक आहे, पहिल्या प्रोडक्ट हा काहीच प्रॉब्लेम नाही. इथं 2 RSH आहे. 2 RSH म्हणजे पुन्हा एकदा ऑक्सिजन सारखंच आहे. सल्फरचं कॉन्फिगरेशन 2 पेअर असतात. सल्फर विल अटॅक ऑन दिस वन. सो फायनल प्रोडक्ट RC S R R डॅश आणि SR. समजलं का नाही समजलं? समजलं का नाही समजलं? तिसऱ्याचा पण प्रोडक्ट लिहितो. O मायनसचा अटॅक R C इकडं R OH आणि OH. तिन्ही कंपाऊंड काही फार अवघड कंपाऊंड नाहीये. हा तर सोपा, समजायला सोपाच आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट काहीच अवघड नाहीये. दुसरा पण समजला असेल आणि तिसरा पण समजला असेल. हा, तिसरा आपल्याला माहिती एलिमिनेशन रिएक्शन होते, वॉटर बाहेर निघून जातो, डिहायड्रेशन होतं, पण त्याला थोडंसं टेम्परेचर जास्त लागतं. ठीक आहे, हे तुम्हाला रिएक्शन करायला टेम्परेचर कमी ठेवावं लागतं, त्यामुळे ही रिएक्शन परफॉर्म होते किंवा हा कंपाऊंड सुद्धा आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो. ओके, चल हे तिन्ही रिएक्शन त्याचे प्रोडक्ट आहेत. डाऊट वगैरे असतील तर विचारा, नसतील तर नो डाऊट म्हणून टाकून द्या बरं फास्ट. लास्ट कॉल आहे म्हणजे त्याच्यानंतर मी सेशनला एंड करणार आहे. त्याच्यामुळे काही जरी डाऊट असले तर विचारू शकता, नसतील डाऊट तर नो डाऊट म्हणून टाकून द्या. आतापर्यंत मला रिस्पॉन्स आलाय सर्व्हिसचा. नो डाऊट. प्रणवला नाही, दर्शनाला नाही, सर्व्हिसला नाही, लोकेशला नाही. ओके, आदितीला नाही. ठीक, चल कॉपी करा. झाला असेल तर आपण थांबूया. मग कोणतरी सांगा मला कॉपी करून झाल्यावर. 1-2 लोकांचे आले का आपण थांबू मग. डन. ओके गुड. चलो ठीक आहे, थांबू इथं मग. ओके, नेक्स्ट लेक्चरला भेटू. उद्या ह्याच टायमिंगला भेटू 5 ते 6ला. जर काही चेंज झाला तर मी तसं तुम्हाला सांगेल. हा, थँक्यू सर. बाय. थँक्यू सर.